Good morning, girls. Let's start our last problem. Mr. Ajay of Ahmedabad sent on consignment 100 sewing machines costing rupees 200 each to Mr. Bhavesh of Baroda. The consignor paid rupees 1000 for freight and insurance. Mr. Bhavesh spent rupees 500 for go down rate. At the end of the year, 10 machines were unsold, leaving a stock with Mr. Bhavesh. फक्त तुम्हाला पोस्टिंग करायला सांगितलं होतं कारण इथे अनसोल्ड स्टॉक आहे. दॅट मीन्स स्टॉक व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. देन the consignee sold 19 sewing machine at the rate rupees 250 per machine. म्हणजे जे टोटल 100 मशीन होते 200 रेटला सेंड केले होते त्यामधले 90 मशीन काय झालेले आहेत तर सोल्ड झालेले आहेत at the rate rupees 250. Okay. Then Mr. Bhavesh remitted the sale proceed after reducing expenses and his commission at the rate rupees 5% of goods sold. आणि टोटल गुड्स सोल्ड वरती 5% कमिशन पे केलेलं आहे. सो प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनी अकाउंट and goods sent on consignment account. ओके, सो आपल्याला इथे काय काय प्रिपेअर करायचं आहे. कन्साइनमेंट अकाउंट, देन कन्साइनी अकाउंट काय करणार आहोत आपण ड्रॉ करणार आहोत. तो ज्यांनी सॉल्व केलेलं नाहीये त्यांनी सॉल्व करायला घ्या. फॉर्मॅट पुटअप करा. फर्स्ट in the books of Ajay consignment account particular rupees. First entry काय आहे goods sent on consignment. so पहिली एंट्री पुटअप करा. goods sent on consignment किती गुड्स सेंड केलेले आहेत 100 सेविंग मशीन at the rate rupees 200. ओके, सो इंटू करून अमाउंट किती येतील 20,000. ओके, इज इट क्लियर फर्स्ट एंट्री. ओके, सेकंड एंट्री काय आहे consignor expenses, some expenses paid by consignor. so second entry is to cash oblique bank into bracket expenses कोणते आहेत बघा. freight and insurance एकच आहे ना. अमाउंट 1000. ओके, देन सम एक्सपेन्सेस पे बाय कन्साइनी. काही एक्सपेन्सेस कन्साइनीने पे केलेले आहेत. कन्साइनीचं नाव काय आहे भावेश. ओके, सो टू भावेश अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. भावेशने कोणते एक्सपेन्सेस पे केले गोडाऊन रेंट पे केलेला आहे. अमाउंट 500. इज इट क्लियर. ओके, देन नेक्स्ट एंट्री काय आहे सेलिंगची एंट्री आहे. सो सेलिंगची एंट्री आधी कंप्लीट करा. बाय भावेश अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल्स. बाय भावेश अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल्स. भावेशने टोटल 90 सेविंग मशीन काय केलेले आहेत सोल्ड केलेले आहेत at the rate rupees 250. ओके, at the rate rupees 250 इंटू करा अमाउंट कॅल्क्युलेट करा 22,500. क्लियर. ओके, देन भावेशने जेवढं सोल्ड केलेलं आहे त्याच्यावरती त्याला 5% कमिशन पे केलेलं आहे. सो डेबिट साइडला या टू भावेश अकाउंट इंटू ब्रॅकेट कमिशन पे केलेला आहे at the rate rupees 5% ऑन सेल. ओके, सो सेल किती झालेला आहे टोटल 22,500 इंटू 5% चार्ज करा किती येईल बघा 1,125. इज इट क्लियर. इथेपर्यंत मला असं वाटतं की काही डाऊट नसेल. सिंपल प्रोसेस होती. देन आता आपण काय करतो अकाउंट क्लोज करायच्या आधी आपण स्टॉक व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करतो बिकॉज ऑफ हियर अनसोल्ड स्टॉक. राईट. सो वर्किंग नोट मध्ये या.
बाय कन्साइनमेंट स्टॉक टोटल स्टॉक किती अनसोल्ड आहे 10 अनसोल्ड आहे इंटू ज्या रेटने गुड्स सेंड केल्या होत्या तो रेट किती आहे 200 आहे. हे वर्किंग मध्ये दाखवलं तरी चालेल, इथे दाखवलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. सो 10 into 200 अमाउंट इज 2000. देन एक्सपेन्सेस कन्सायनर, ज्यामध्ये एक्सपेन्सेस किती आहेत कन्सायनरचे 1000 एक्सपेन्सेस इंटू अनसोल्ड स्टॉक डिवायडेड बाय गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. सो टोटल गुड्स किती सेंड केल्या होत्या 100. सो अमाउंट किती येईल बघा, प्लस करून टोटल 2100. क्लिअर? ते डाऊट असेल तर विचारू शकता स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये, की डिरेक्टली इथे स्टॉक कन्साइनमेंट म्हणून इथे मेन्शन करून बाकीचे वर्किंग मध्ये दाखवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, क्लिअर? काय घेतो आपण आता इथे काही कन्साइनी पण एक्सपेन्सेस आपण घेतो, बट त्यामध्ये गोडाऊन रेंट येत नाही. दॅट इज वाय आपण इथे कन्साइनी एक्सपेन्सेस कन्सिडर केलेले नाही. अदरवाइज आपण अनसोल्ड स्टॉक, consignor expenses and some consignee expenses also should be considered for a stock valuation, right? But go down, it is not a part of stock valuation, म्हणून आपण तो इथे कन्सिडर केलेला नाही. क्लिअर? ओके. सो क्लोज करा अकाउंट. किती येईल बघा टोटल 24,600. बोथ साइडला पुटअप करा 24,600. डेबिट साइड मायनस करा 20,000, 1,500 and 1,125. 1,975. This is consignment profit. Okay, so heading the to profit and loss account. So profit मिळाला आपल्याला 1,975. नाही, कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, आता आपण ड्रॉ करणार आहोत कन्साइनी अकाउंट. दॅट मीन्स भावेश अकाउंट. हेडिंग द्या मिस्टर भावेश अकाउंट, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. तो भावेश अकाउंटच्या डेबिटला पहिली एंट्री येईल टू कन्साइनमेंट अकाउंट. भावेशने किती गुड्स सोल्ड केलेले आहेत ती एंट्री येईल. 90 गुड्स भावेशने सोल्ड केलेले आहेत ऍट द रेट ₹250. सो 22,500. भावेशला काय मिळालेलं आहे कमिशन मिळालेलं आहे. सो क्रेडिट साइडला कमिशन पुटअप करा आणि भावेश एक्सपेन्सेस. सो बाय कन्साइनमेंट अकाउंट इनटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस, जे भावेशने पे केले होते 500 आणि भावेशला जे कमिशन मिळालेलं आहे ते कमिशन पुटअप करा. क्लिअर झालं का बघा भावेश अकाउंट? दॅट मीन्स कन्साइनी अकाउंटला फारसे इफेक्ट नाही. कन्साइनी अकाउंटला आपण काय घेतलं, डेबिट साइडला कन्साइनीने किती गुड्स सोल्ड केलेले आहेत ते अमाउंट आपण घेतलेले आहे. देन 90 into 250 डेबिट साइडला येईल. देन क्रेडिट साइडला त्याला जे कमिशन मिळालेलं आहे आणि त्याने जे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत ते. क्लोज करा. डेबिट साइड जास्त येईल 22,500. डिफरन्स किती येईल बघा 20,875. सो हेडिंग द्या त्याला बाय बँक अकाउंट. तुझे बँक अकाउंट नेक्स्ट डेटला ट्रान्सफर होतं, अदरवाइज जस्ट डिफरन्स इथे पुटअप करा. दॅट्स इट. क्लिअर?
देन एक छोटस अकाउंट ओपन केलं जातं जे आहे गुड सेंड ऑन कन्साइनमेंट. गुड सेंड ऑन कन्साइनमेंट कंपल्सरी नसतं, पण काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हेही अकाउंट ओपन करायचं सांगितलं जाईल. गुड सेंड ऑन कन्साइनमेंट तिथे मात्र दोन्ही साईडला सेम एंट्री. कन्साइनमेंटला पण किती गुड सेंड केलेले आहेत त्या एंट्री येतील. बाय कन्साइनमेंट अकाउंट 20,000. जो 100 सेव्हिंग मशीन आपण पाठवल्या होत्या ऍट द रेट ₹200 आणि सेम तो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होतो म्हणून डेबिट साइडला येईल टू ट्रेडिंग अकाउंट 20,000. अकाउंट क्लोज 20,000. दॅट्स इट. लक्षात आलं का बघा. गुड सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट इट्स अ व्हेरी सिंपल. जे पहिले गुड सेंड केलेले आहेत ते फक्त क्रेडिट साइडला घ्यायचे, डेबिट साइडला जस्ट बॅलन्सिंग फिगर आणि क्लोज करायचं. क्लिअर. तो 20 मार्क्स साठी प्रॉब्लेम आधीही विचारलेला आहे सेम टाइपचा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चलो लेट स्टार्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता पाठवला होता आता. अमितच ना. चला काय सांगितले बघा. ग्रुप वरती प्रॉब्लेम पाठवलेला आहे. ज्यांच्याकडे नाहीये त्याने इथे बघा. आपापसातला आवाज बंद. तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे त्यामुळे आधी जस्ट लिसन. काही डाऊट असतील तर विचारा, अदरवाइज सॉल्व्ह करायला घ्यायचे प्रॉब्लेम. ठीक आहे. अमीर कन्साइन टू बबिता ऑन 1 जानेवारी 2018. आता इथे तुम्हाला एक डेटचा कॉलम सुद्धा ऍड करायला लागेल बरं, कारण इथे डेट वाइज ट्रान्झॅक्शन दिलेले आहे. सो अमीर कन्साइन टू बबिता ऑन 1 जानेवारी 2018 500 bales of cotton costing ₹100 per bale. So freight charges incurred on the consignment were 5,000. So consigner ने 5,000 expenses काय केलेले आहेत, पे केलेले आहेत, जे आहे 500 सॉरी. Amir draw a bill sorry. Amir draw a bill to Babita for ₹15,000 payable on 30th June 2018, which Babita accepted. जसं मी तुम्हाला सुरुवातीला थेरी एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की जेव्हा कन्सायनर आणि कन्सायनी मध्ये एक स्ट्रॉंग रिलेशन नाहीये तेव्हा ते बेसिकली काय करतात, एक बिल सुद्धा ड्रॉ करतात. कारण जर कन्सायनीने गुड्स घेऊन तो कुठेतरी पळून गेला तर काय करणार कन्सायनर, म्हणून कन्सायनर काय करतो, एक बिल ड्रॉ करतो कन्सायनीच्या वतीने की ह्या कन्सायनीने माझ्याकडून इतके गुड्स काय केलेले आहेत तर घेतलेले आहेत फॉर अ सेलिंग पर्पज, आणि जेव्हा तो गुड्स सेल करेल तेव्हा तो मला पैसे आणून देईल, असं एक बिल तयार केलं जाईल. सो आता इथे कन्सायनरने काय केलेलं आहे, दॅट मीन्स अमीरने बिल ड्रॉ केलेला आहे बबिताच्या नावाने. त्याची कॉस्टिंग किती आहे, 50,000. लक्षात ठेवा. देन बबिताने ते बिल एक्सेप्ट केलं बिकॉज इट इज पार्ट ऑफ अग्रीमेंट. ओके, तो बबिताने एक्सेप्ट केलेला आहे. The bill was discounted by Amir with his bank on 31st January 2018 at 12%. Babita rendered account to Amir on 31st March 2018 and showing sales of ₹300 bales for ₹18,000 and selling expenses of ₹5,000. म्हणजे बबिताने टोटल गुड्स कितीचे घेतले होते, 500 बेस पाठवले होते ज्याचा रेट होता 100. देन बबिताने कसं सोल्ड केलेले आहेत बघा. देन बबिता सोल्ड 180. टोटल 500 मधले बबिताने काय केलेले आहे, 180 सोल्ड केलेले आहेत. त्याची कॉस्टिंग आहे 30,000.
अँड आफ्टर इन्करिंग एक्सपेन्सेस ₹4000, जे की परत बबिताला काही एक्सपेन्सेस पे करावे लागलेले आहे 4000. ऑन दिस डेट बबिता रेमिटेड Amir in his amount due to him. So you are required to prepare consignment account and Babita's account in the books of Amir. म्हणजे आपल्याला इथे कन्साइनमेंट अकाउंट पण ड्रॉ करायचं आहे आणि बबिता अकाउंट म्हणजे कन्साइनी अकाउंट सुद्धा ड्रॉ करायचे. चला हेडिंग द्या. थोडासा ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण सॉल्व्ह करूया. इन द बुक्स ऑफ अमीर डेटचा कॉलम करायचा असेल करा, नाही केला तरी चालेल तुमच्यावर. इन द बुक्स ऑफ अमीर कन्साइनमेंट अकाउंट पर्टिक्युलर रुपीज. फर्स्ट एंट्री पुटअप करा. गुड सेंड ऑन द कन्साइनमेंट अकाउंट. गुड्स किती सेंड केलेले आहेत 500 बेल कॉस्टिंग ₹100. सो अमाउंट इज 50,000. ठीक है. देन सेकंड एंट्री टू कैश ऑब्लिक बैंक इनटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस सम एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. ओके. अमीरने काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते एक्सपेन्सेस आहेत. फ्रेटची व्हॅल्यू किती दिली आहे 5000. ओके. सो अमीरने 5000 एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. ते सम एक्सपेन्सेस पे बाय बबिता. बबिताला 2 वेळा एक्सपेन्सेस पे करायला लागलेले आहेत. सो टू बबिताज अकाउंट इनटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस बबिताने सेलिंग एक्सपेन्सेस एक पे केलेले आहेत आणि अदर एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. ठीक आहे. बबिताने 5000 तिथे दिसत आहेत बघा. सेलिंग एक्सपेन्सेस बबिताने पे केलेले आहेत आणि त्याचबरोबर लास्ट सोल्ड करताना 4000 अगेन एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. सो टू बबिताज अकाउंट इनटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस selling expenses and other expenses. क्लियर. 3 एंट्री क्लियर झाल्या का. ओके. क्रेडिट साइडला या. बबिताने किती गुड्स सोल्ड केलेले आहेत बघा आधी. देन बाय बबिताज अकाउंट 300 बेल्स काय केलेले आहेत सोल्ड केलेले आहेत. त्याची कॉस्टिंग डायरेक्टली दिलेली आहे. त्याची कॉस्टिंग किती आहे 80,000. राइट. अँड अगेन बबिताने काय केलेलं आहे 180 बेल सेल केलेले आहेत. सो सेपरेट दाखवल्यामुळे आपण सुद्धा सेपरेट एंट्री घेणार आहोत. पहिले बबिताने 300 बेल सेल केलेले आहेत. त्याची कॉस्टिंग दिलेली आहे 80,000. लक्षात येतंय का. काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. पहिली तिने 80,000 काय केले बेल सेल केले. त्याच्यानंतर 500 मधले अगेन तिने 180 बेल्स काय केलेले आहे 30,000 ला सोल्ड केलेले आहे. टोटल किती झाली बघा 480 झाले. दॅट मीन्स 20 अनसोल्ड आहे. सो अनसोल्ड असणार आहे तिथे स्टॉक व्हॅल्युएशन आलं. देन जे टोटल सोल्ड झालेलं आहे त्याच्यावरती आधी आपण काय करूया कमिशन पे करू. कमिशन पे करा. कमिशनचा रेट किती दिलेला आहे 10% आहे ना. आणि डिस्काउंटचा रेट आहे डिस्काउंट पण दिलाय ना. डिस्काउंट दिलेला आहे 12% आणि कमिशन दिलेला आहे 10%. सो पुटअप करा. टू डिस्काउंट डिस्काउंट मिळणार आहे. बबिताने जे बिल प्रिपेअर केलं होतं बबितासाठी त्याच्यावरती 12% डिस्काउंट चार्ज करायचं आहे.
सो 50,000 इंटू 12% किती येईल बघा. 6,000. देन आधी आपण 6,000 घेतले. देन पिरियड कितीचा आहे, 5 मंथचा आहे. ओके, बिल किती महिन्यासाठी ड्रॉ केलं होतं त्याच्यासाठी आपण अगेन कॅल्क्युलेट केलं 6,000 बिल इंटू 5 डिवायडेड बाय 12. मग अमाऊंट किती येईल बघा, 2,500. डिस्काउंटची एंट्री कोणाकोणाला क्लिअर झाली आहे, नवीन आज आपण बघितलेली आहे. क्लिअर झालं. डिस्काउंटच्या एंट्री मध्ये काय सांगितलेलं आहे, जे बबिताच्या नावाने 50,000चं बिल ड्रॉ केलं होतं त्याच्यावरती 12% काय केलेलं आहे तर डिस्काउंट पे केलेलं आहे बँकेने. सो बट बिल एक्झॅक्टली किती मंथचं होतं, 5 मंथचं होतं. म्हणून अगेन आपण काय केलं 6,000 इंटू 5 डिवायडेड बाय 12. क्लिअर. सो अमाऊंट मिळाली आपल्याला 2,500. दे कमिशन चार्ज करा टू बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट कमिशन टोटल सोल्ड वरती 10%. सो 80,000 प्लस 30 1,10,000 इंटू 10%, 11,000 कमिशन. क्लिअर. कमिशनची एंट्री लक्षात आली का. टोटल सेल वरती आपण काय करतो, कमिशन पे करतो. टोटल सेल किती केलेला आहे, 80 प्लस 30. वर्किंग नोट मध्ये दाखवला तरी चालेल. ओके, सो 1,10,000 वरती 10% म्हणजे 11,000 कमिशन दिलेलं आहे. क्लिअर. दे अनसोल्ड स्टॉकचं व्हॅल्युएशन करा बाय स्टॉक व्हॅल्युएशन. किती स्टॉक अनसोल्ड आहे, 20. सो 20 इंटू 100. 100 रेट कोणता घेतला, कन्फ्युज होऊ नका. ज्या गुड्सला आपण रेट यूज केला होता स्टार्टिंगला, गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटचा रेट असतो हा, तो जो आहे 2,000 मिळाला आपल्याला. देन ऍड प्रोप्रायटर एक्सपेन्सेस. कन्सायनर एक्सपेन्सेस कोणते आहेत, कन्सायनरने पे केलेले आहेत फ्रेट. 5,000 इंटू अनसोल्ड स्टॉक डिवायडेड बाय टोटल गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट 500. तो व्हॅल्यू मिळाली 2,000. क्लिअर. आणि आउटरला येतील 2,200. स्टॉक व्हॅल्युएशन काही स्टुडंटना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. लक्षात आलं का बघा स्टॉक व्हॅल्युएशन. क्लिअर. ओके, सो क्लोज करा अकाउंट. अकाउंट क्लोज करून कन्साइनमेंट प्रॉफिट किती आहे बघा. अकाउंट क्लोज होईल टोटल 1,12,200. राईट. सो पुटअप करा 1,12,200. 1,12,200. डिफरन्स जो येईल तो असणार आहे तुमचा कन्साइनमेंट प्रॉफिट. 34,700. 34,700. क्लिअर. ओके, आता आपण काय बघितलं, कन्साइनमेंट अकाउंटला फक्त डिस्काउंटची वेगळी एंट्री होती आणि 2 वेळा तिने काय केलेले आहेत, गुड्स सोल्ड केलेले आहेत. आणि बाकी अनसोल्ड स्टॉक जेव्हा असेल तेव्हा स्टॉक व्हॅल्युएशनची एंट्री. ओके, चला पुढे या. इथे पुढे नका येऊ. पुढे म्हणजे बबिताज अकाउंट ड्रॉ करा. बबिताज अकाउंट पर्टिक्युलर रुपीज. बबिताने जो सोल्ड केलेला आहे त्याची एंट्री डेबिट साइडला टू कन्साइनमेंट अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल 300 bills and 180 bills. 80,000 30,000. फास्ट होते का. बॅकग्राऊंड सांगा ना मग. तो डेबिटला एंट्री घ्या 300 bills 80,000 and 180 bills 30,000. क्रेडिट साइडला काय एंट्री घेतली होती आपण,
एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनी अँड कमिशन, आणि अजून एक एंट्री ड्रॉ होईल जी असेल बिल्स रिसिवेबल. ओके, सो 3 एंट्री इथे येणार आहेत. पहिलं बिल्स रिसिवेबल जे बबिताने एक्सेप्ट केलेलं आहे बिल 50,000 चं. देन बबिताने एक्सपेन्सेस जे पे केलेले आहेत 9,000 आणि कन्साइनमेंट कमिशन जे मिळालेलं आहे 11,000. क्लिअर झालं का बघा बबिताचं अकाउंट. डेबिटला सेल्सची एंट्री, क्रेडिटला बबिताने जे एक्सपेन्सेस पे केलेले आहेत, बबिताला जे कमिशन मिळालेलं आहे आणि बबिताने बिल जे एक्सेप्ट केलेलं आहे त्याच्या 3 एंट्री. सो बिल एक्सेप्ट केलेलं आहे दॅट मीन्स बिल्स रिसीव केलेलं आहे. सो बिल्स रिसिवेबल 50,000. देन कमिशन पे केलेलं आहे. सो बाय कन्साइनमेंट अकाउंट इंटू ब्रॅकेट कमिशन 9,000. त्याचं बायफर्केशन दाखवायचं असेल तर दाखवू शकता इनर कॉलम मध्ये 4,000 and 5,000. ओके, आणि कमिशन 11,000. क्लोज करा अकाउंट. डेबिट साइड जास्त येईल 1,10,000. जो डिफरन्स येईल तो बँकेमध्ये भरून टाका. किती येतोय बघा. बाय बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर 40,000. क्लिअर. कोणाकोणाला प्रॉब्लेम क्लिअर झाला हात वरती करा. बाकीच्यांना क्लिअर नाही का नाही झालं सांगा बरं. काही डाऊट असेल तर त्याच वेळी विचारा, अदरवाइज क्वेश्चन पेपर तयार होईल. मग डाऊटचा क्वेश्चन पेपर बिलकुल तयार नाही करायचं. कमिशनची कमिशन आता आपण कशावरती देतो श्रुती. कमिशन आपण टोटल सेल वरती देतो. सो बबिताने टोटल सेल किती केलेला आहे 80,000 आणि 30,000. याची टोटल किती झाली 1,10,000. सो 1,10,000 वरती 10%, कारण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं कमिशनचा रेट. सो कमिशन 10% काय करा बबिताला पे करा. म्हणून आपण 1,10,000 वरती 10% चार्ज केले, म्हणून कमिशन मिळालं आपल्याला 11,000. मला लक्षात. अजून मागे कोणाला काय डाऊट आहे मेहता क्लिअर. मग हात नाही वरती केला तो सेकंड लास्ट इकडे सेकंड रो. तुम्हाला क्लिअर झालं का. काय क्लिअर काय डाऊट आहे सांगा. ते काहीच नाही क्लिअर झालं बॉईज. मागे क्लिअर नक्की. चलो होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. थँक्यू सो मच. काय डाऊट असेल तर विचारू शकता. थँक्यू.